नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय दुधी भोपळ्याच्या वड्या. भोपळा म्हटलं की घरातले सगळेच मंडळी नाक मुरडतात, पण तुम्ही जर ह्या अशा वड्या बनवून त्यांना दिल्या ना तर सगळेजण आवडीने खातील मंडळी. आणि त्याचबरोबर आपण या भोपळ्याच्या वडीमध्ये ना ज्वारीचं पीठ वापरतोय, भरपूर कोथिंबीर आहे, त्यामुळे छान स्वादिष्ट बनतात ह्या वड्या. बेसन पीठ आहे त्यामुळे खमंगसुद्धा बनतात. या अशा गरम गरम वड्या ना तुम्ही साजूक तुपावर खाऊ शकता किंवा डीप फ्राय, शॅलो फ्राय करून सुद्धा मस्त बनतात. तर कशा बनवायच्या पाहूयात. आपल्याला लागणार आहे एक मीडियम साईजचा भोपळा, साधारणतः 200 ते 250 ग्रॅमचा. तर तो मी स्वच्छ धुवून सोलून घेतलेला आहे आणि किसून घेणार आहे. भोपळा किसल्यानंतर काळा पडतो, त्यामुळे लगेच त्यावरती पिठं ॲड करायची म्हणजे तो काळा पडत नाही. त्यामध्ये मी अर्धा कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप बेसन पीठ घालणार आहे. मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे. तर कोथिंबीरीचं प्रमाण व्यवस्थित ठेवा, जेणेकरून टेस्ट जी आहे ना या वड्यांना ती कोथिंबीर वडीसारखी येते. आणि मसाल्यांमध्ये आपण ॲड करतो 1 चमचाभर धना पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे घालायचे आहेत, पाव चमचा हिंग घालायचा आहे, 4 दाणे साखरेचे घालायचे आहेत, त्यामुळे छान टेस्ट येते वड्यांना. आणि त्याचबरोबर ओवा घालते मी इथे पाव चमचा ते अर्धा चमचा. हातावरती क्रश करून घालायचा ओवा, ज्यामुळे त्याचा स्वाद खूप छान येतो वडीमध्ये. त्याचबरोबर भरपूर तेल घालायचं. मी एक मोठा चमचा भरून तेल घातलेले आहे. 1 चमचा तेल घालायचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या वड्या आहेत ना त्या छान सॉफ्ट बनतात. पाव चमचा आपण सोडा ॲड करतो यामध्ये, जेणेकरून काय होतं, वड्या छान शिजतात सुद्धा आणि सॉफ्टसुद्धा बनतात. तर अगोदर हे सगळं छान मिक्स करायचं. पण मंडळी इथे माझ्याकडे एक गडबड झाली, ती म्हणजे मी मीठ आणि मिरची पावडर दोन्ही पण टाकायचं विसरलं ते. मग मी आत्ता या स्टेजला ॲड करते. तर आपण इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे लाल मिरचीची पावडर घातली आहे. तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्टसुद्धा वापरू शकता. तर सगळं छान मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून सॉफ्ट असं हे पीठ बनवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण कांद्याच्या थालपीठाला वगैरे करतो ना, अगदी तसंच पीठ पाहिजे आपल्याला, पण त्याच्या वड्यासुद्धा वळता यायला पाहिजेत. तर चाळणीला मी इथे थोडंसं तेल लावून घेते. एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी, आणि त्यामध्ये आता ही चाळणी ठेवणार आहे. सगळ्या वड्या वळून घेऊयात अगोदर आणि एक एक त्यामध्ये सेट करून घेऊयात. तर या वड्या तुम्ही अशा प्रकारे करू शकता, किंवा मग एखाद्या छोट्याशा ताटामध्ये थापून घ्या आणि डायरेक्टली स्टीम केल्या तरीसुद्धा चालतील. तर या वड्या मी आता फास्ट गॅसवरती साधारणतः 15 मिनटासाठी स्टीम करून घेतलेल्या आहेत. वडी झाली की नाही ती कशी चेक करायची, तर एखादी वडी कट करून बघायची. जर त्याची वडी व्यवस्थित कट झाली म्हणजे आपली भोपळ्याची वडी तयार आहे. कारण ते जर पीठ कच्चं असेल ना तर ते सुरीलाही चिकटतं आणि प्रॉपर वडी होत नाही त्याची. तर या वड्या ज्या आहेत ना त्या छानपैकी थंड होऊ द्यायच्या आहेत, किंवा मग माझ्याकडे काय करतात, गरम गरम वडी साजूक तुपाबरोबर खातात. तर अर्ध्या वड्या तर तशाच संपलेल्या आहेत, आणि ही जी 1-2 वड्या राहिल्या आहेत ना त्या मी आता शॅलो फ्राय करणार आहे. तुम्ही या वड्या फ्राय केल्या ना तर त्या तर मस्त क्रिस्पी बनतात, आणि त्याचबरोबर त्याला आणखी हेल्दी ऑप्शन म्हणून आपण शॅलो फ्राय करणार आहोत. तर अगोदर मी तुम्हाला ही वडी दाखवते, किती सुरेख बनलेली तुम्ही बघू शकता. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि टेस्टी तर अप्रतिम बनतात. तर कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल गरम केलं आहे आणि पाव चमचा मी ते मोहरी आणि तीळ घातलेले आहे. त्याचबरोबर कढीपत्त्याची 4-5 पानं घातलेली आहे. आणि वड्या ज्या आहेत ना ह्या सगळ्या आपण ह्याच्यामध्ये ठेवून घेऊयात. तर 5 मिनटासाठी एका बाजूने छान फ्राय होऊ द्यात, मग नंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने फ्राय होऊ द्यात, आणि आणखी 5 मिनटं आलटून पलटून अशा फ्राय करून घ्या. या वड्या मस्त क्रिस्पी बनतात बाहेरच्या बाजूने, आणि आतमध्ये सॉफ्ट अशा या भोपळ्याच्या खमंग खुसखुशीत वड्या बनतात मंडळी. लहान मुलांच्या छोट्या टिफिनसाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. हेल्दी तर हे 100% आहेच. कोणी गेस्ट येणार असेल ना तर ताटात वाढण्यासाठी म्हणून सुद्धा स्नॅक्स मस्तच आहे. किंवा मग तुम्हाला कुठे बाहेर गावी जायचं तर बरोबर सुद्धा नेऊ शकता. 1-2 दिवस या फ्राय केलेल्या वड्या छान टिकतात. तर नक्की बनवून बघा या अशा खुसखुशीत खमंग स्वादिष्ट अशा भोपळ्याच्या वड्या. आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या हेल्दी आणि झटपट बनणाऱ्या घरगुती रेसिपीज अपलोड करत असते. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट येत राहतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी थँक्यू सो मच.